खरं पाहता मुंबई शहरात राज्यामध्ये असणारं वाढतं जे अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकामांचं उठणारं पेव आहे, हे पाहिलं तर कुठेतरी मला असं वाटतं की राजकीय अभिनिवेश सर्व बाजूला ठेवून एकत्रितपणे येऊन या गोष्टींचा निपटारा करणं गरजेचं असं मला स्वतःला वाटतं. मला आजही आठवते, मी शिवसेनेमध्ये असताना सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी रंगशारदामध्ये या मुंबई शहरामध्ये असणारे अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं, झोपडपट्ट्यांची वाढती संख्या याची एक फिल्म दाखवली होती. आणि ती फिल्म दाखवण्यामागे त्यांची इच्छा होती की कुठेतरी या गोष्टींवरती आळा बसण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून त्यांनी ती फिल्म त्यावेळेला तयार केली होती. दुर्दैवाने नंतर त्याचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याविषयी न बोलणं उचित आहे. खरं तर मुंबई शहर एक बेट आहे आणि या मुंबई शहराची एक स्वतःची क्षमता आहे. लोकसंख्या किती सामावून घ्यावी त्याला मुंबईला मर्यादा आहेत. 437 स्क्वेअर मीटर असणारी मुंबई, आणि त्या मुंबईमध्ये साधारणतः आता 1,40,00,000 असणारी लोकसंख्या जर पाहिली, ही मी अधिकृत सांगितली, अनधिकृत मी बोलत नाही. आणि रोजच्या रोज या मुंबई शहरावरती येणारे, परप्रांतातून येणारे लोंढे, ते जर आपण पाहिलं तर या सतत येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्या वाढत आहेत, अतिक्रमणे वाढत आहेत. आणि मग याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार खऱ्या अर्थाने राज्य सरकार तर आहेच, पण मला असं वाटतं की 20 वर्ष शिवसेना बीजेपी युतीची या ठिकाणी सत्ता आहे. युतीची सत्ता असताना युतीची सुद्धा जबाबदारी होती. राज्य सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढं सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी असणारी युती सुद्धा जबाबदार आहे, असं जर म्हणाल चुकीचं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये बरेचसे होर्डिंग लागले होते, करून दाखवलं. आमची महापौर या ठिकाणी आहेत, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आजही मुंबई शहरात असणाऱ्या झोपडपट्ट्या अनधिकृत आणि अतिक्रमण जर हटवून दाखवलीत तर आम्ही तुमचा सन्मान करून बोलू, तुम्ही करून दाखवलं म्हणून. तुम्हाला होर्डिंगबाजी करण्याची गरज नाही, जाहिराती करण्याची गरज नाही. बरं, झोपडपट्टी म्हणजे काय? 8 फुटाचं एक कच्चं घर, ती झोपडी, त्याला झोपडी म्हणतात. पण आता जर तुम्ही मुंबईमध्ये पाहिलेत तर 3-3 मजल्या, 5-5 मजल्याच्या झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या तुम्ही पाहिलेत. मान्य बाळासाहेब आज हयात नाहीत. बाळासाहेब प्रत्यक्ष ज्या कलानगरमध्ये राहत होते मातोश्रीला, त्याच्या आजूबाजूला बँड्रा स्टेशनपासून जर आपण पाहिलं, बँड्रा स्टेशनपासून जर तुम्ही सुरुवात केली, बेरामपाडापासून गोवंडी, बैंगनवाडी, शिवाजीनगर, मानकुर्द इथपासून तर भोईसर, बोरवलीच्या दहिसर, बोरवलीच्या गणपत पाटील नगरपर्यंत प्रचंड अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे. आणि दिसतंय आपल्या डोळ्यासमोर. किंबहुना मुंबई शहरामध्ये असणाऱ्या खारफुटी त्याची कत्तल केली जाते. किंबहुना मुंबईमध्ये असणाऱ्या मिठागरच्या जमिनी आहेत त्या बळकावल्या जात आहेत. आणि दुर्दैवाने राज्य सरकार शांतपणे बसून आहे. राज्य सरकार हे काय करत नाही. किंबहुना महानगरपालिकेच्या जागा आहेत, कलेक्टरच्या जागा आहेत, म्हाडाच्या जागा आहेत, केंद्र सरकारच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्या आहेत. मग ते BPT असो, रेल्वे असो, एअरपोर्ट अथॉरिटी असो, या सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनधिकृत बांधकामं प्रचंड प्रमाणामध्ये उभी राहत आहेत, हे मला चित्र दिसतंय. आणि त्याला जबाबदार कोण? या राज्यामध्ये मी आता 18 वर्ष झाली विधानसभेमध्ये आहे, 5 वर्ष महानगरपालिकेत होतो. 18 वर्षात मी पाहिलं कायम नगर विकास खाते हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कायम नगर विकास खातं राहिलेले आहे. मुंबई शहरातल्या 9% जमिनीवरती साधारणतः 65 लाख झोपडपट्टी धारक आहेत. अच्छा, ह्याच्यावरती आम्ही विधानसभेमध्ये महानगरपालिका असते ना, महानगरपालिकेत वेगवेगळे बऱ्याच वेळा आवाज उठवला सुद्धा, त्याचा उपयोग काहीच झाला नाही.
उपयोग झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू, पोलीस बंदोबस्त देऊ, काही नाही. किंबहुना विधानसभेमध्ये जर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातलं गेलं तर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्या विभागाचा विभाग अधिकारी यांच्यावर आम्ही कारवाई करू. किंबहुना नगरसेवकांना जर पाठीशी घातलं तर नगरसेवकांवरती कारवाई करू, त्यांचं पद रद्द करू. आत्तापर्यंत कुठल्या नगरसेवकाचं पद रद्द झालं आहे? आत्तापर्यंत कुठल्या सिनियरवरती कारवाई झाली? आत्तापर्यंत कुठल्या वरिष्ठ विभाग अधिकाऱ्यावरती कारवाई झाली? किंबहुना नगरसेवकच का? माझं तर म्हणणं आहे, आमदार जर बाळा नांदगावकर असेल तर बाळा नांदगावकरचं सुद्धा पद गेलं पाहिजे. किंबहुना खासदार असेल तर खासदाराचं सुद्धा गेलं पाहिजे. का जाऊ नये? का फक्त नगरसेवकच करतायत? नगरसेवक असेल तर काय नाही. मतांच्या लाचासाठी आम्ही ते करतो ना, अनधिकृत बांधकामांचं पेव वाढवतं कोण? आम्हीच वाढवतोय. आणि पुन्हा आम्ही आमच्या जाहीरनाम्यात पण देणार, 95% झोपडपट्टी अधिकृत करायची, कोर्टात लिहून देणार. आणि नंतर पुन्हा आम्ही बेशरमपणे सांगणार की आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली. त्याला जबाबदार कोण? मग माझं असं ठाम मत आहे, जर कुठलीच कारवाई कोण करत नाही, नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांच्याकडे असून सुद्धा मुख्यमंत्री कारवाई करत नाही, मग जबाबदार मुख्यमंत्री नाही? जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही? राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या हातात नगर विकास खाते आहे, जे राज्याच्या बिल्डर लॉबीला, आत्ताच्या मुख्यमंत्री सोडा पण ह्याच्यापूर्वीच्या बिल्डर लॉबीला तर तुम्ही एफएसआयची खिरापत वाटत होतात. आज मुंबई शहरासहित राज्यामध्ये अनधिकृत इमारतीच्या इमारती 25, 30, 40 वर्षापासून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांना शिशी दिली जाते, ओशी दिली जाते, राहणाऱ्या फ्लॅटधारकांचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि पुन्हा त्यांना तुम्ही अनधिकृत ठरवणार. मग शिशी दिली कशी, ओशी दिली कशी, त्यांना रजिस्ट्रेशन केलं गेलं कसं? मग याच्यामध्ये अधिकारी आहेत, याच्यात राजकारणी आहेत, ह्याच्यात विकासक आहेत, या सगळ्यांच्या संगनमताने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून याला राजकारण्यासहित कोणावर कारवाई कुठलीच होत नाही. कुठला राजकारणी कधी याच्या बाबतीमध्ये जेलमध्ये गेलेला आहे मला दाखवा. कुठला वॉर्ड ऑफिसर जेलमध्ये गेलाय? कुठला सिनियर पोलीस ऑफिसरवरती कारवाई झाली आहे? उलट ठाण्याला तर आता तुम्ही पाहिलं, 2 दिशेला तोंड असणारी लोक ठाण्याच्या बांधकाम वाचवायला एकत्र आली. लोकांचा दोष काय? लोकांचा काही दोष नव्हता. त्यांनी आपल्या आयुष्यातले किडक मुडक जमवलेलं लावलं आणि ती घरं घेतली. ती बांधकामं झालीत कशी? आजची बातमी मुद्दाम आणलीच मी या ठिकाणी. लोकमतवरती आहे, जलवाहिन्यांवरील इमारतींना धोका. म्हणजे जलवाहिन्या त्याच्यावरती इमारती उभ्या राहतात आणि आमचे अधिकारी काय करत नाही? याचे डोळे बंद आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार याचे डोळे बंद आहेत. 40 हजार झोपड्या जलवाहिनीवरती उभ्या राहतात, त्याच्यावरती आम्ही कारवाई करत नाही. आणि मग आमची अपेक्षा होती की युती, वाघाची डरकाळी असणारी युती का बोलत नाही? हे लोक का कारवाई करत नाही? ही कारवाई झाली पाहिजे होती अशी माझी क्लिअर कट अपेक्षा होती. आता आराखडा येतोय 2000 साली. महापौर साहेब, आता तुम्ही आराखडा, मुंबईचा विकास आराखडा आपण आणतो आहोत. आता मुंबईचा विकास आराखडा आला म्हणजे पाणी पुरवठा आला, मलनिस्सारण आलं, रस्ते आले, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आरक्षण टाकणार. आता आरक्षण कुठं टाकणार, कसं टाकणार? आरक्षण टाकायला जागा तरी आहेत का? 65 लाख लोक जर झोपडपट्टीत राहतात, जमीनच शिल्लक उरलेली नाही. नशिबाने ते वसंतराव नाईक साहेब असताना काही जमीन आता घेतली समुद्राखाली, आता पुढे ती जमीन घेऊन टाकतील, पुढे समुद्र पण ठेवणार नाही. म्हणजे ही अभद्र युती काय झालेली आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने असा प्रकार घडतोय. आणि म्हणून आता कुठेतरी विकास आराखडा होताना सुद्धा कुठेतरी राजकारण्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. मला असं वाटतं की राजा हा मेणावणी मऊ, पण वेळी प्रसंगी राजाहून कठोर असायला पाहिजे. त्याची भीती वाटली पाहिजे राजाची. मग आमदार म्हणून मला भीती वाटली पाहिजे, नगरसेवक म्हणून भीती वाटली पाहिजे,
किंबहुना अधिकाऱ्यांना सुद्धा भीती वाटली पाहिजे. आता चिखलीकर सारखे अधिकारी पाहिलेत, अहो इथं एवढंसं टोक आहे हो, अजून कुठे चिखलीकरपेक्षा कितीतरी अधिकारी आहेत. श्री पाटील एक घटना घडली लगे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी आता काय करायला पाहिजेत, ताबडतोब आदेश काढला काहीतरी अमुक तमुक. अहो ही तात्पुरती मलमपट्टी आहे, कायमचा इलाज कधी करणार तुम्ही? तुमची भीती का वाटत नाही? युतीच्या काळामध्ये माननीय बाळासाहेबांनी अत्यंत उत्तम योजना आणली होती शिवशाही प्रकल्पांतर्गत, का झोपडपट्टी मुक्त शहर करावं. काय झालं त्या योजनेचं? त्याचा पूर्ण बोजवारा उडाला. झोपडपट्ट्या अनाधिकृत बांधकाम उभं राहत आहेत आणि या मुंबई शहरात राज्यात प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक यांनी सफर करायचा का? ते प्रामाणिकपणे पैसे भरतात म्हणून त्यांची काय चूक आहे? त्यांच्यावर का अन्याय आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये कुठेतरी लोकांसहित आम्ही सुद्धा राजकारणाविरहित एकत्रितपणे येऊन याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. युतीच्या शासनाच्या काळामध्ये ॲफिडेव्हिट दिली कोर्टामध्ये, हायकोर्टात, 1995च्या नंतरची कुठलीही झोपडपट्टी अधिकृत केली जाणार नाही, अजूनही आहे. त्याच्यानंतर प्रभारावताई आले, आज नाहीच प्रभारावताई. त्यांचा जाहीरनामा आला 2000 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना अधिकृत करणार. अहो मग 2050 पर्यंतच्या आताच करून टाका ना. तुमच्या मतांच्या लाचारीसाठी जर तुम्ही मुंबईच्या नागरिकांना वेठी धरत असाल तरी अत्यंत चूक आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं एकदा संधी देऊन तर बघा, आम्हाला द्या तर खरं. चिखलीकर सारखे अधिकारी उभे राहू देणार नाही आम्ही. आणि अत्यंत निर्दयपणे या अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांवरती हातोडा चालू आम्ही. मी सन्माननीय खैरा साहेबात बऱ्याच वर्षांनी भेटले. मी त्यावेळेला नगरसेवक होतो. मी त्यांचं मुद्दाम अभिनंदन करतो. एवढ्या धाडसेपणाने निर्भीडपणे ते कारवाई करायला निघाले होते. काय झालं? कारवाई बंद पडली. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते विजय आता ह्याच्यात बोलले पाण्याच्या बाबतीमध्ये, जलसिंचनावरती त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणजे चांगले अधिकारी यांना नको आहेत, यांना सतीश चिखलीकर सारखे आणि वाघांसारखे अधिकारी पाहिजेत. या राज्याची कशी होणार प्रगती मला सांगा ना. आम्ही बोलतो पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्हीच जर हात मिळवणी करून जर वागत असू तर मला वाटत नाही या राज्याची आणि या मुंबईची उन्नती होईल. आणि म्हणून मला वाटतं की सगळं बाजूला ठेवू आणि एकत्रितपणे येऊन या अनाधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रितपणे बसून ती मुख्यमंत्र्यांनी मीटिंग बोलवावी. त्या ठिकाणी भास्करराव जाधव नाहीत, त्यांनी पक्षप्रमुखांना बोलवावं प्रत्येक पक्षाच्या आणि एकत्रित बसावं आणि ठरवा ना 2025 पर्यंत झोपडपट्ट्या बांधायला परवानगी दिली. ठरवा एकदाच. म्हणजे मुंबईचे नागरिक तरी बोलतील की बाबा ठीक आहे आता आमच्या उरावर बसणारच आहेत 2025 पर्यंत झोपडपट्टीवाले. का येणार नाहीत लोक मुंबईमध्ये? रोजच्या रोज लोक येणार. कुठे येतात, कसे राहतात, काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा सिरियस विषय तो तुम्ही घेतला म्हणून तुमचं अभिनंदन आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.